महिला सक्षमीकरण हा शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकत असतो, पण त्याची नेमकी व्याप्ती काय असतं आपल्याला वाटतं? हा सक्षम महिलांना अ, म्हणजे शाबासकी देणारा शब्द आहे. अ, आणि ज्या सक्षम नाहीत किंवा सक्षम असूनही ज्यांना संधी नाही आहे त्यांना ग्रूम करणारा शब्द आहे, त्यांना शक्ती देणारा शब्द आहे. तर सक्षमीकरणाची या शब्दाची गरज पडली आहे, आधी नव्हती. मला असं वाटतं अगदी पौराणिक काळात सुद्धा युद्ध महाकाली करायची, सगळं व्यवस्था महालक्ष्मी बघायची, विद्या सरस्वती, म्हणजे आपल्याकडे कॉन्सेप्टच मुळामध्ये स्त्री भोवती ओरिएंटेड आहे. गुंफलेले आहेत. आपण म्हणतो ही सृष्टी ही देवी आहे, प्रकृती ही देवी आहे, आणि हे सगळं त्यांच्या भोवती गुंफलेलं असताना मधल्या काळामध्ये जे ऱ्हास झाला स्त्रीत्वाचा, स्त्रियांच्या विचारांचा, स्त्रियांच्या अधिकारांचा, तर हे गार्गी मैत्रेयी सारखे आपल्याकडे महिला होऊन गेल्या ज्यांनी इथे कुठेही वेदामध्ये पुराणामध्ये असं काही भेद नाही. पण आपल्या मधल्या काळात कर्मकांडांनी जेव्हा हायजॅक केलं आपलं सगळी संस्कृती, तेव्हा काही जे भेद निर्माण झाले, जातींचे भेद, धर्माचे भेद, स्त्रीचे भेद, ह्याच्यामध्ये स्त्रिया मागे पडल्या आणि म्हणून आता त्यांना सक्षमीकरण या टॅगची गरज आहे. आणि ते सक्षमीकरण आवश्यक देखील आहे, कारण प्रत्येकाला संधी सारखी मिळत नाही, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, त्यांच्यासाठी आवश्यक आहे.